नॉर्वे चेसमध्ये तिसऱ्या राऊंडला गुकेश वर्सेस हिकारू नाकामुरा खूपच महत्त्वाची राऊंड सुरू होणार आहे. आता गुकेशला व्हाईट आहे. पहिले 2 राऊंडमध्ये गुकेश हरला होता मॅग्नस कार्लसन आणि अर्जुन एरिगेसीशी, पण तिथे दोन्ही वेळा त्याला ब्लॅक मिळालं होतं आणि गेम्स खूप छान झाले होते. तो खूप छान कॅल्क्युलेशन करतो आहे, पण या टुर्नामेंटचं टाईम कंट्रोल एवढं सोपं नाही आहे. शेवटी प्रचंड तणाव येतो आणि टाईम प्रेशर आलं तर तुम्हाला तिथे एकदम परफेक्ट चेस खेळणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. गुकेश इथे बोर्डावरती तुम्ही बघताय पहिली मूव इनॉग्रेशन केलेलं आहे एका चीफ गेस्टनी. E4 खेळली आहे ती आणि काय गुकेश तीच मूव खेळणार आहे बोर्डावरती. त्याचा हा पहिला व्हाईटनी आहे ह्या टुर्नामेंटमध्ये गेम. नाकामुरा इकडे तिकडे बघतोय. गुकेशनी चेअर ॲडजस्ट केली आहे. हँडशेक तिथे सुरू झाला आहे. क्लॉक प्रेस करतो ब्लॅक पहिल्यांदा आणि गुकेश ओपन करतो E4नी. E4 ऑलरेडी झालेलं आहे. नाकामुरा थोडासा इकडे तिकडे बघतोय, विचार करतोय की मी काय करू, सिसिलियन खेळू, E5 खेळू. तो सॉलिड E5 मूव्हनी सुरू करतो. तुम्ही बघताय ते स्कोरशीटवरती मूव्ह लिहिलेली आहे. हे खूप कंपल्सरी आहे. नाईट F3 सिम्पल नाईट डेव्हलपमेंट केलेली आहे. E5 वरती अटॅक केला आहे. नाईट C6 ब्लॅकनी पण डिफेंड केलं आहे हे पॉन आणि गुकेश जातो आहे बिशप C4. या ओपनिंगचं नाव आहे इटॅलियन डिफेन्स. खूपच पॉप्युलर म्हणजे एकदम फेमस ओपनिंग आहे. नाईट F6 वरती डेव्हलप झालेला आहे आणि गुकेशनी आता पॉन पुश केलेलं आहे. हे सगळं स्टँडर्ड आहे. बिशप E7 नॉर्मली बिशप C5 वर पण येतो लॉंग डायगनलवरती, पण इथे नाकामुरानी थोडं सेफ घेतलेलं आहे. शॉर्ट कॅसल बोर्डावरती आणि इथे साधारणतः प्लॅन्समध्ये हा रूक E1 वरती येतो, इथे प्रेशर ठेवतो आणि ब्लॅकला अवघड बनवतो D5 करायला. त्याचप्रमाणे तो रूक E1 वरती आणलेला आहे. परत हा पण स्क्वेअर रिकामा झालेला असतो कधीही त्याच्या नाईटला इथे फिरवण्यासाठी. नाकामुरा D6 खेळतोय, त्यांनी पॉनला सपोर्ट केला आहे. गुकेश A4 खेळलेला आहे आणि त्यांनी ना या नाईट A5 आयडियासाठी हा स्क्वेअरला रिकामा केला आहे बिशपसाठी, कारण पॉननी डिफेंड केलेलं होतं. नाईट A5 ऑन द बोर्ड. तुम्हाला हा बिशप मुळीच द्यायचा नाही आहे. खूपच सुंदर बिशप आहे हा. हा पीस वाचवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे बिशप A2 खेळतो गुकेश इकडे. आणि आता नाकामुरा लगेचच C5 खेळलेला आहे, कारण नाईट काढून तो थोडी स्पेस घेण्याचा प्रयत्न करतो इकडे. क्वीन साईड म्हणतात या साईडला, तर क्वीन साईडला तो स्पेस घ्यायला प्रयत्न करतो आहे. पण गुकेशनी शांतपणे बिशप D2 काढलेला आहे. ह्याच्यावर प्रेशर ठेवलं आहे आणि ह्याच्यात मेन आयडिया असते व्हाईटला की C3 खेळायचं आहे, इथे नाईटला डेव्हलप करायला इथे जायचं आहे आणि B4 खेळायचं आहे. नाकामुरा नाईट मागे घेतो, त्याला काही टेन्शनच नाही ठेवायचं या बिशपच्या अटॅकनी आणि इथे पण तो थोडी नजर ठेवतो आहे. नाईट A3 नॉर्मली आपण नाईट्सला असे कोपऱ्यावर नाही काढत, पण हा घोडा थोडा वेगळा आहे. इथे तो बरंच काम करतो आहे. छान स्क्वेअर्स इथे लक्ष देतो आहे. H6 खेळलं गेलेलं आहे नाकामुरानी. आता गुकेश इकडे त्याचा प्लॅनला फॉलो करणार आहे. C3 खेळला आहे. B4 हे पुढे मागे लवकरच येणार आहे. सगळी तयारी त्याप्रमाणे झालेली आहे. सो नाकामुरा त्याचं पण सिम्पल बिशपला डेव्हलप केलेलं आहे. तो म्हणतो आहे की मला हा बिशप इथे नको आहे, तू एक्सचेंज जर का केलास तर मला डबल पॉन तर होईल, पण मला ओपन फाईल पण मिळेल. पण गुकेश म्हणतो मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, मी त्याला एक्सचेंज करणार आहे आणि तुझं हे डबल पॉन झालं की थोडंसं कुठेतरी त्याला वीक होणार आहे, म्हणजे त्याला त्याची काळजी घ्यावी लागेल. पण नाकामुरा तर बऱ्यापैकी रिलॅक्स दिसतो. तुम्ही त्याला बघितलं तर शांतपणे मूव्स करतोय, चहा पितोय किंवा त्या कपमध्ये कदाचित पाणीही असेल. पण हा F5 ओपन झाली आहे. गुकेश म्हणतोय की तू इकडनं तुझा अटॅक सुरू कर, मी इकडनं ऑलरेडी क्वीन साईडला लवकरच सुरू करतोय. B4 काय करणार आहेस या स्ट्रक्चरला, एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे नाकामुरा म्हणतो नाही, मी ह्याला एकदम सॉलिड ठेवून सपोर्ट करणार आहे B6नी आणि त्याचप्रमाणे तो जातो आहे. आता वेळ आलेली आहे की हा घोडा जो खूपच एजवरती आहे बऱ्याच वेळ, गुकेश त्याला आणतो सेंटरच्या जवळ आणि तो इथे प्रेशर ठेवतो आहे D6 आणि E5 या पॉईंट्सला. नॉर्मली ब्लॅकला हे नाईट H5 खेळायला खूप आवडत असतं, पण अजून तो वेळ मिळालेला नाही आहे. ब्लॅक जातो आहे क्वीन E8 आणि गुकेश आता
कारण हे मारलं असतं ना तरी पण मारून मारून इथे जाऊन पण मारून मारून पॉन स्ट्रक्चर खूप छान होतं. त्यामुळे B5 ही मूव गुकेशने केली आहे. कमिटल मूव आहे, म्हणजे त्यांनी फिक्स केलं इथे पॉन स्ट्रक्चर. पण नाईटला मागे हटावं लागलं आहे. नाईट जातो मागे, इथे येऊन ते पॉन स्ट्रक्चर खराब झालं असतं, त्यामुळे नाईट मागे गेलेला आहे. आणि आता गुकेश विचार करतोय, त्याला स्पेस आहे क्वीन साईडला, तो जातो D4. सेंट्रल ब्रेक पूर्णपणे चॅलेंज केलेला आहे या सिच्युएशनला. आणि ब्लॅकला हा प्रश्न विचारला आहे की तू करणार काय आहेस, कुठलं पॉन कॅप्चर करणार आहेस, का तू तसा शांत बसणार आहेस. आणि गुकेशनी हे जे इथे बनवलं आहे ना, कधीही A5 आलं तर या पॉनवरती प्रचंड प्रेशर येणार आहे. नाकामुरा मारून टाकतोय ते पॉन आणि तो म्हणतोय की अरे माझं तर डबल पॉन सुटलं इथे, त्यामुळे तो तर बऱ्यापैकी आनंदित आहे. आणि गुकेशला त्यांनी काही फरक नाही पडत आहे, तो शांतपणे परत कॅप्चर करतोय. आणि आता त्याचं बिशप पण इथे ओपन झालेला आहे. इथे रूकची खूप छान दृश्य झालेलं आहे, टेक्स मारलेला आहे. आणि गुकेशचा बरोबर आता नाईटनी मारलं तर ह्याच्यावर पण प्रेशर येणार आहे. हा पण स्क्वेअर वीक आहे, पण गुकेशने खूपच इंटरेस्टिंग मूव केली आहे, बिशप B4. आणि इथे बघाल तर नाईट C4चा आणि बिशप B4चा D6वर अटॅक आहे, D4वर अटॅक आहे. तो म्हणतो मी क्वीननी मारीन D4वरती नंतर. सो नाईट E4 हे काय केलेलं आहे नाकामुराने, हा पीस सॅक्रिफाईस दिलेला आहे. आयडिया काय आहे त्याची. गुकेश अजून बोर्डावरती आलेला नाही, पण नाकामुरा ऑलरेडी उठून गेला आहे. दाखवतोय तो की मी कॉन्फिडंट आहे माझ्या डिसिजनला हे पॉन मारायला. गुकेश शांतपणे तो पीस कॅप्चर करतोय. आत्ताच्या मोमेंटला एक एक्स्ट्रा पीस आहे, पण नाकामुराकडे एक आयडिया आहे की त्याला तो पीस परत पॉन फोर्कनी रिकवर करायचा आहे. तुम्ही बघाल तर हे सगळं तिन्ही पीसेस हँगिंग आहे तिकडे. सो गुकेशनी बिशप टेक्स बिशप मारलं आहे. आता तुम्ही जर का हा रुक मारला तर हे मरणार आहे, म्हणून नाकामुरा क्वीननी तो बिशप मारला गेलेला आहे. आणि आता ऑफकोर्स तुम्हाला हा रूक वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे गुकेश ते D4चं पॉन मारतो आहे. आणि रूक खूप छान सेंटरवर आहे, कधीही शिफ्ट पण होऊ शकतो आहे. नाकामुराने नाईट मारला आहे. आणि हे करूनच आत्ताच्या सिच्युएशनला तुम्ही बघाल तर हे पॉन गुकेश नंतर खाणार तर आहेच आहे, पण तो म्हणतो थांब थोडासा मी वेळ घेतोय, माझा नाईटला अजून ॲक्टिवेट करतोय, इथे लक्ष देतोय, इथे फोर्कची थ्रेट आहे, तुला वेळ नाही आहे नाईटला छान करायला, इथे पोचवायला, कारण सगळे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणून नाकामुरा जातो क्वीन G5, नाईटवरती अटॅक केला इकडे. आणि गुकेशला हवं आहे तेव्हा तो खाऊच शकतो हे C4चं पॉन, किंवा तो थोडा अजून प्रेशर पण टाकू शकतो. बघूया तो काय करणार आहे. आता नाकामुरा सारखा उठतो मूव्ह केल्यावरती आणि त्यांनी अपोनंटवरती प्रेशर येऊ शकतं, पण गुकेश वर्ल्ड चॅम्पियनशिपचा एक्सपिरियन्स आहे त्याला, त्यामुळे या गोष्टींनी तो नक्कीच प्रेशर घेणार नाही आहे स्वतःवरती. नाईटनी त्यांनी मारलेलं आहे पॉन. बघाल तर हा E6 पॉन इथे आयसोलेटेड झाला आहे, याचा अर्थ की त्याला त्याच्या बाजूला दोन्ही फाईलमध्ये काहीही पॉन नाही आहे, त्यामुळे त्याला तो पॉन जेव्हा सपोर्ट नाही करू शकत त्याला वीक पॉन म्हणतो आपण, आयसोलेटेड पॉन. नाईट B7, हा नाईट खूप वेळापासून थांबला आहे की मी कधी C5 वरती येणार आहे, पण गुकेशकडे त्यांनी हे जे फिक्स करून ठेवलं आहे ना, कधीही A5 आलं तर खूप प्रॉब्लेम येईल. आत्ता त्यांनी शांतपणे क्वीनला बाहेर काढलं आहे तिच्या ओरिजिनल स्क्वेअरवरून, आणि ती क्वीन आता E6 वरती आयसोलेटेड पॉनला प्रेशर देते आहे. नाईट आला इथे, सपोर्ट केला आहे त्यांनी E6 पॉनला. आता प्रश्न आहे हा रुक कुठे येणार आहे, पण सिम्पल आहे डिसिजन. ओपन फाईल आहे, तिथे आपल्याला रुकला डबल करायचं आहे, त्यामुळे त्याचप्रमाणे हे दोन रुक खूप सॉलिड वाटत आहेत. रुक F4 ही खूप छान मूव केली नागामुराने की एक रुकला आपण एक्सचेंज करूया, म्हणजे टेन्शन थोडंसं कमी होईल. सो त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि हे पॉन E6वर आल्यामुळे ही रँक थोडी वीक आहे. गुकेश गेला A5, तो म्हणतो अरे मला काही फरकच नाही पडत आहे, मी सगळं माझी नजर ह्या वीकनेसवर आहे, मी अजून एक वीकनेस क्रिएट करणार आहे. नाकामुराने ते पॉन मारलं आहे आणि गुकेश पण ते पॉन मारणार आहे नाईटनी लवकरच. येस, गेला तो तिकडे. हा स्क्वेअर बघितला तर या नाईटसाठी खूपच एकदमच छान घर आहे असं म्हणू शकतो, जिकडनं त्याला छान व्ह्यू आहे असंही म्हणू शकतो. रूक टेक्स D4 आज झालेला आहे आणि रूक टेक्स D4 एक रूक एक्सचेंज झाला आहे. महत्त्वाची गोष्ट ही बॅकरँक मेट नाही आहे, कारण नेहमी क्वीन मागे जाते आणि F1ला डिफेंड करते. सो सगळं डिफेंडेड आहे व्यवस्थित, फक्त कुठल्या तरी मोमेंटला
बॅकरँकची काळजी घ्यायची आहे. रूक D8 दुसरा पण रूक एक्सचेंज झाला आहे. काय हे ड्रॉच्या तरफ जाती का पोझिशन. नाईट अटॅक पण नाईटला तर आपण बघितलेलंच होतं घर, तो शिफ्ट होतोय तिकडे. नाईट C6 गेलं आहे. क्वीनवरती अटॅक आहे, पॉनवरती अटॅक आहे आणि क्वीन B6 ही नॅचरल मूव वाटते सपोर्ट करायला, पण गुकेशचं क्लिअर आहे. क्वीन D7 जातो नाकामुरा आणि म्हणतो मी A7ला सपोर्ट करणार आहे, पण मला ही फाईल पण कंट्रोल ठेवायची आहे. आणि आता गुकेश H4 गेलाय. काय मूव आहे. पहिलं तर तुम्हाला किंगसाठी तुम्ही एक घर बनवलं इथे, त्यामुळे कधीही किंगला टेन्शन नाही आहे बॅकरँक मेटचं. दुसरं तर तुमचं हे पॉन इथे येणार आहे आणि ह्या किंगवरती प्रॉब्लेम येणार आहे. क्वीन D6 नाकामुराकडे फक्त 9 मिनटं उरली आहेत आणि गुकेशकडे अर्धा तास आहे, भरपूर वेळ आहे. सो क्वीन D6 आणि आता ह्या पॉनला सपोर्टच नाही आहे. नाकामुराला बघा डोकं हलवतं आहे, त्याला कळतं आहे की त्याला प्रॉब्लेममध्ये आहे इथे प्रचंड. हे पॉन त्यांनी दिलं आहे, पण हे फक्त म्हणजे खूप प्रेशर चालू होतं गुकेशच्या नाईटवरून आणि पीसेसवरून, म्हणून ही चूक झाली आहे. नाईट टेक्स A7 बोर्डावरती. आता एक पॉन एक्स्ट्रा आहे गुकेशकडे. नाईट D3 गेला आहे इकडे, पण काही होत नाही आहे, कुठे काही अटॅक नाही आहे, सगळं डिफेंडेड आहे. प्लस हे वीक आहे. अजून H5 पण येऊन या किंगवरती. जेव्हा पण क्वीन आणि नाईट एकत्र येतात ना किंगच्या अगेन्स्ट, तेव्हा प्रचंड अवघड असतं ते डिफेंड करायला. सो या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर गुकेश आला आहे नाईट C6 आणि नाकामुरा किंग H8 जातो आहे, कारण त्याच्याकडे काही प्लॅन दिसत नाही. आणि जेव्हा आपल्याला प्लॅन दिसत नाही ना, तेव्हा आपल्याला एक हेल्पलेस फिलिंग येतं, आपल्याला त्याच्यातनं बाहेर यायचं असतं. क्वीन F3 इथे बघा, ह्याला डिफेंड ठेवलं आहे. क्वीन F8वरती नजर ठेवली आहे आणि क्वीन F7वर पण. तर किंग G8 जातो, तो म्हणतो मी क्वीन F7ला थांबवतो, पण हे कधीही G3 गेला आहे. गुकेश म्हणतो मला काहीच वेगळं करण्याची गरज नाही आहे, सिम्पल आहे लाईफ, मी फक्त किंगला अजून इम्प्रूव्ह करणार आहे, माझे पीसेस ऑलरेडी बेटर आहेत. नाकामुरा नाईट C5 गेला इकडे, कुठलीही गोष्ट अटॅक झाली नाही आहे, त्यामुळे गुकेशने त्याचा प्लॅन किंगला इम्प्रूव्ह केलं आहे. इथे पण चेक नाही आहे, या डायगोनलला डिफेंड ठेवलेलं आहे क्वीननी. नाकामुराकडे काही प्लॅन नसल्यामुळे क्वीन D7 तो आता जातो आहे आणि गुकेश हा डायगोनल आता वीक झाल्यामुळे तो बरोबर क्वीनला डार्क स्क्वेअरवरती आणतो आहे आणि अटॅक करणार आहे तो या नाईटवरती. क्वीन D5 चेकला भीती नाही, कारण किंग H2वर छान शेल्टर आहे त्याला. एकदमच चेक आलेला आहे आणि किंग म्हणतो आहे की हे मी सगळी तयारी करून ठेवली आहे ऑलरेडी. तो किंग H2 गेला. 11 मिनटात गुकेशकडे 2च मिनटं फक्त नाकामुराकडे उरलेत. किंग H7 तो जातो आहे आणि गुकेश इथे काय करणार, कारण हे H5 क्वीन F7 हे सगळे आयडियाज त्याच्याकडे आहेत. सगळं बघा तुम्ही, व्यवस्थित डिफेंडेड ठेवलं आहे त्यांनी, कुठेही काहीही असं त्रासदायक सिच्युएशन नाही आहे, त्यामुळे तो शांतपणे विचार करू शकतो आहे. क्वीन गेली आतमध्ये आणि आता जर का नाईट E7 आलं तर इथे मेटची थ्रेट आहे, चेकमेट इन 2 मूव्स, त्यामुळे ही खूपच त्रासदायक सिच्युएशन. नाकामुराकडे बघितलं तर त्याला कळतं की अरे काही उरलेलंच नाही आहे, प्रचंड उदास दिसतोय तो. नाईट D3 जातो, पण तरीही कुठली गोष्ट डिफेंडेड आहे, पण क्वीन B5 ही मात्र थ्रेट असू शकते. पण त्याला खूप उशीर झाला आहे, कारण गुकेशला हे पॉन आता फरक पडत नाही, कारण सगळी नजर आहे या राजाकडे. नाकामुराकडे बघितलं तर तुम्हाला कळेल की तो इकडे तिकडे बघतोय, त्याला कळतंय की घोडा E7वरती येणार आहे आणि चेकमेटची सॉलिड थ्रेट आहे. क्वीन D8 तो आत्ता तरी हे सेव्ह करतोय, पण ते करताना त्यांनी E6ला एकदम सोडून दिलं आहे, मारलं गुकेशनी ते पॉन. अजून एक पॉन मिळालेलं आहे, नाईट F2. नाकामुराने पण ते पॉन घेतलं आहे, पण ह्या घोड्याला काहीही सपोर्ट नसल्यामुळे चेक आलेला आहे. आणि जे रिझाईन केलं आहे नाकामुराने, तो काय बोलतोय गुकेश ऐकण्याचा प्रयत्न करतोय. रिझाईन ह्याच्यासाठी केलं आहे कारण किंग मागे गेला तर नाईट G6 हा चेक येतोय, किंग इकडे गेला तर मग नाईटनी परत चेक येणार आणि तुम्ही या पीस खाणार आहे, पीस अप होणार आहे. सो गुकेशनी आत्ता खूपच छान प्रकाराने प्रूफ केलेलं आहे की त्याची लेवल काय आहे. आणि ते म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, ते तुम्हाला दिसतंय. तो आता नाकामुराचे पीसेस पण अरेंज करतोय एकदम शांतपणे. हे खूप चांगली
गोष्ट आहे गुकेशमध्ये ही क्वालिटी की काहीही झालं, भले तो हरला किंवा जिंकला, व्यवस्थित तो शांतपणे पीसेस ॲडजस्ट करतो आणि एकदम म्हणजे तुम्ही त्याला बघाल तर कधी असा चिडलेला नाही दिसणार तुम्हाला. आणि ही एक फक्त 18 वर्षाचा मुलगा जो काल रात्री 19 वर्षाचा झाला, हा त्याचा शेवटचा गेम होता 18 वर्षाचा असताना. आज त्याचा बर्थडे आहे, त्यामुळे ते बघा ते पॉन तो शोधतोय की अरे एक पॉन मिसिंग आहे, त्यामुळे तिने त्याला पॉन दिलं आणि ते तो लावतोय आणि आता तो 19 वर्षाचा झाला आहे. गाईज हॅपी बर्थडे म्हणूया गुकेशला, कमेंट्समध्ये पण त्याला विश करा. खूपच सुंदर असा गेम खेळलेला आहे तो आणि अशा प्रकारे वर्ल्ड नंबर 2 नाकामुराला हरवलं गेलं आहे.